नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर बघा आपल्याला असे काही आयुष्यात अनुभव येतात की त्यामुळं आपल्याला असं वाटतं की कशाला चांगलं वागायचं, कशाला चांगलं वागायचं असं आपल्या मनात सहजपणे येऊन जातं. त्याचं कारण असं असतं की आपण चांगले वागलेलो असतो, त्याचे रिझल्ट चांगले आलेले नसतात. म्हणजे एखाद्यावर आपण उपकार करतो, परंतु तो आपले उपकार तर विसरून जातोच, परंतु उलट आपल्याला बदनाम करण्याचा किंवा आपल्याच विरुद्ध षडयंत्र रचण्याचा अनेकदा प्रयत्न करत असतो. किंवा एखादी वस्तू आपण खरेदी करतो त्याच्यावरचं पॅकेट बघून आणि आत ती सडलेली कुजलेली अशी आढळून येते. आता वरती जरी डेट असल्या चांगल्या आपल्याला वाटत असते की अरे ह्याच्यावर अजून एक्सपायरी ची डेट खूप लांब आहे, तर ही गोष्ट आपण घेऊ आता अजून एक महिना 2 महिने 3 महिने किंवा वर्षभर. तरी देखील अशा काही वस्तू असतात की ज्या आपल्याला पूर्णपणे खराब लागतात. तर मी आणखी एक गंमत सांगते तुम्हाला की काही वेळा ना कुठल्या कार्यक्रमाला आपण गेलो की नातेवाईक काही असतात की आपल्याला नाही घ्या, साडी नेसा, साडी नेसा, हे आम्ही घेतलेली साडी घ्यावीच लागेल, नाही घ्यायचं असं जबरदस्ती करून काय करतात आपल्याला त्या नेसवतात. तर त्या नेसवून आलेल्या साड्या बऱ्याच वेळा म्हणजे पुरत नाहीत किंवा कुठल्या तरी एकदम ह्याच्यात बरेच दिवसाचा स्टॉक असतो तो काढलेला अशा ठिकाणी खरेदी केलेल्या असतात पण अपुरे असतात आणि पुरत नाहीत आणि काय नाहीत. तर अशा अनेक गोष्टी असतात. त्यातून आपण काय करतो, चला असू दे, कशाला मान पान पकडायचा, मनातून काढून टाकायचं म्हणून त्या गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु कधीकधी अशा आपण दुर्लक्ष करण्यामुळं आणि अति चांगुलपणा दाखवल्यामुळं आपलं बरेचदा भावनिक, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक स्तरावरती नुकसान होत असतं. आता मला काही जणींनी अशा साड्या दिल्यात की त्या साड्या जर मला पुरत नाहीत, लुंगीसारख्या साड्या आहेत त्या, 2-3 त्यांना प्लेट्स झाल्या की विषय मिटला. पदर जास्त काढला तर पुढच्या समोरच्या प्लेट्स घालता येत नाहीत, इतक्या अपुऱ्या साड्या दिलेल्या असतात. आणि मग कुणाला देताना मला असं वाटतं की आपण दुसऱ्यांना का द्यायचं. हेच नाही तर कोण फसवून फाटक्या नोटा देतं, मग असं वाटतं की त्यांना आपल्याला फसवून आपण दुसऱ्याला फसवायचं का. 100च्या 50च्या 10च्या अशा माझ्याकडं इतक्या नोटा आहेत की विचारू नका, की ज्या पूर्णपणे फाटलेल्या आहेत आणि त्याचं काय करायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. तर ही अशी फसवणूक होते आणि मग आपण विचार करतो की आपण एखाद्याची परिस्थिती वाईट आहे म्हणून एखाद्याकडून वस्तू विकत घेतो किंवा एखाद्यानं दिलेली वस्तू आपण ठेवून घेतो पण ती खराब असते. काहींनी मला तर पाण्याच्या बाटल्या दिल्या पूर्ण खराब, लगेच फुटलेल्या, किंवा कोणीतरी दिलेली वस्तू आपल्याला द्यायची, एखाद्याने दिलेली गिफ्ट ठेवायची आणि आपल्याला द्यायची. अशा प्रकारच्या देखील गोष्टी घडतात आणि मग असं वाटतं की घ्याच का कुणाचं, आपल्याला आवडेल तसलं आपण घ्यायचं असं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगते तर एक ट्रेनमध्ये ना परवा मी प्रवास करता करता एक मुलगी मला अशी म्हणजे इतकी रिक्वेस्ट करत होती पर्स घ्यायला, घ्या की घ्या की मॅडम, घ्या की मॅडम, घ्या की, परंतु मला ती घेण्याची इच्छाच होत नव्हती. तशी मी ती बघितली आतून बाहेरून, परंतु नाही, म्हटलं जाऊ दे, आपण आपल्याला स्वतःलाच मुरड घालायची. आकर्षक वस्तू दिसतात परंतु त्या घेऊन त्याचा काही उपयोग होत नाही. त्या घरात अडचणी आणि कचरा निर्माण करण्याचं काम करतात. जर एखाद्याला मदत करायची असेल तर जा एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन तिथं मदत करा. बरेचदा वरून लोक दिसतात तशी ती नसतात. काही जण साधी कपडे वापरून वस्तू विकतात, मी गरीब आहे असं पण दाखवतात आणि आपली फसवणूक करत असतात. म्हणून फळवाले तर काही विचारू नका, इतकी फसवत असतात तर काय बोलायचं काम नाही. एक वेळ असं म्हणजे दुकानातली एखादी वस्तू आपण साड्या वगैरे जास्त किमतीच्या घेतल्या तर तिथं फारशी फसवणूक होत नाही, परंतु फळ आणि याचा बाजार
तुमचं असं जे रस्त्यावरती मांडलेलं असतात ते फार फसवत असतात, फार म्हणजे फार. म्हणून आपण एखाद्यावरती दया म्हणून एखादी गोष्ट करतो, ती आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. आणि असा असंख्य वेळा मी अनुभव घेतला आहे आणि त्याचा काय उपयोग पण नाही. हा अनुभव आपल्याला असं वाटतं जाऊ दे एक चान्स देऊया, पण नाही. एकदा अनुभव आला की दुसऱ्यांदा चान्स आपण दिला तर आपणच फसतो. म्हणून मी आता फळं वगैरे घ्यायला गेले की व्यवस्थित बघून घ्यायचे. आपण पैसे देतो आहे ना, त्यांना सांगते मी तुमचं 10 रुपये पण कमी करणार नाही, पण मला सडलेली किंवा खराब झालेली फळं अजिबात नको. ती फळं तुम्ही तुमच्याजवळच ठेवा. आणि वजनात कमी पडलं तर हळूच साईडला ठेवलेलं सडलेलं फळ त्याच्यात टाकतं. तेव्हा लगेच त्यांना मी सांगते की हे फळं मला तुम्ही देऊ नका, पण सडलेलं घालू नका. अशा प्रकारच्या फळाचं हे उदाहरण झालं. परंतु अशा अनेक गोष्टी असतात ज्यामधून लोक आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फसवत असतात. म्हणून ठरवून टाकलं की काय फसवणूक असेल ती एकदाच, वारंवार नाही. एकदा अनुभव आलं की अक्कल खाती जमा करायला. ट्रेनमध्ये ना प्रवास करत असताना असं होतं की पुष्कळ विक्रेते फिरत असतात. म्हणजे तुमच्या किचन्स विकत असतात, अशा आता मी जे पर्सेस दाखवते अशा प्रकारच्या पर्सेस विकत असतात, किंवा गळ्यातले विकत असतात, किंवा हातातल्या अंगठ्या विकत असतात. म्हणजे त्याला काय असे ती लिस्ट फार मोठी आहे. अशा प्रकारच्या वस्तू ट्रेनमध्ये फळं विकत असतात, काकड्या विकत असतात. तर काय झालं, मी असेच ट्रेनमध्ये एक बाई चढली आणि ती चढल्यानंतर मी काय म्हटलं, अरे इतकी साधी आणि इतकी सिंपल, अंगावरती पण कपडे खूप साधे आणि खूप म्हणजे खूप गरीब वाटत होती. तर मी तिच्याकडून काही फळं विकत घेतली. आता फळं विकत घेतल्यानंतर काय झालं की मी असा विचार केला की एखाद्या गरिबाला मदत म्हणून, तर मी तिच्याकडून फळं विकत घेतली. किमान ती फळं 300 रुपयाची होती. मी म्हटलं घ्यायची तर घेऊया, तिला तर बिचारीला मदत होईल. आणि आम्ही काय केलं, तिथलीच 2 फळं तिच्याकडून अगोदर घेतली. त्याच्यातली तिला म्हटलं ही कट करून द्या. आता आम्ही तिथंच ट्रेनमध्ये खाल्ली पण. ती फळं खाल्ली आणि घरी गेले. तुम्हाला काय सांगू, ती पॅकिंग करत होती. म्हटली द्या इकडं, तुम्हाला बॅगेत व्यवस्थित भरून देते पिशवीत. तर त्या फळांपैकी फक्त 4 ते 5 फळं चांगली निघाली. बाकीची सगळी फळं कचरा कुंडीत टाकून दिली. तर ह्या आता मुलगी पर्स विकायला आली ना, तेव्हा मला असं वाटलं की चला घेऊया हिच्याकडून. पहिल्यांदा माझ्या मनात असा विचार आला की चला घेऊया हिच्याकडून, काय हरकत आहे, बिचारी कष्ट तर कर. पण गंमत अशी झाली की ह्या कष्टाला म्हणजे आपण कधी कधी दिखावा असतो. मी या पर्सेस आतून तर अजिबात अस्तर चांगलं नसतं. 2-3 आठवड्याच्या अगोदरच याच्या शिलाई उसवून जातात, त्याच्यातून पेन पडतात, डॉलर पडून जातात. तर माझं तर शाळेचं साहित्य असतं पर्समध्ये, ते असं म्हणजे कुठं पडून जातं का. आणि एकदा तर माझं 2-3 नवीन पेन घेतलेले मी असेच ठेवले आणि ते पडून गेले. तेव्हापासून मी कानाला खडा लावला की बाबा आजपासून आपण या विक्रेत्यांच्या जवळची वस्तू घ्यायची नाही. कारण कसं हे बऱ्याचदा फसवतात. गरीब म्हणून आपण घेतो आणि हे फसवतात. तर एखाद्याला गरज आहे, एखादा विद्यार्थी त्या कुठलं नाही तर दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. ही गोष्ट मी पुष्कळदा अनुभवली. कधी कधी असं वाटून जातं की मदत म्हणून करावी का नको, काय करावं, मदतीचं स्वरूप कोणतं असावं. तर मग या आपले पण पैसे जातात आणि वस्तूच्या वस्तू घरात आणि एक्स्ट्रा कचऱ्याच भर हे होतं. आहे तेच ठेवायला म्हणजे जागा असते, परंतु वेळ नसतो आणि व्यवस्थित त्याची सॉर्टिंग होत नाही. तर अशावेळी असं वाटतं की या विक्रेत्याच्याकडून ज्या आकर्षक वाटणाऱ्या वस्तू असतात त्या त्यांना मदत म्हणून घ्याव्यात की कशा. मग जर मदत म्हणून ते लोकांना जर असे आपण मदत म्हणून त्यांच्याकडून घेत असेल तर त्यांनी आपल्याला फसवता कामा नये. त्यांनी योग्य तो दर सांगायला हवा. किंवा अशा वस्तू आपण इतरांना भेट पण देऊ शकत नाही, कारण त्यांची क्वालिटी खराब असते.